ते ध्यान उभे विटेवरी उभे विटेवरी सुंदर ते ध्यान उभे विटेवरी उभे विटेवरी सुंदर ते ध्यान उभे विटेवरी उभे विटेवरी सुंदर ते ध्यान उभे विटेवरी सुंदर ते ध्यान उभे विटेवरी 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 उभे विटेवरी हा सुंदर ते ध्यान उभे विटेवरी सुंदर ते ध्यान उभे विटेवरी करकटावरी ठेवोनी या तुळसी हार गळा कासे पितांबर तुळसी हार गळा कासे पितांबर तुळसी हार गळा तुळसी हार गळा कासे पितांबर तुळसी हार गळा कासे पितांबर तुळसी हार गळा कासे पितांबर आवडे निरंतर हेची ध्यान तुळसी हार गळा कासे पितांबर तुळसी हार गळा कासे पितांबर तुळसी हार कासे पितांबर तुळसी हार गळा कासे पितांबर हा मकर कुंडले तळपती श्रवणी मकर कुंडले राम तळपती श्रवणी मकर कुंडले तळपती श्रवणी मकर कुंडले तळपती श्रवणी हरी मकर कुंडले राम तळपती श्रवणी मकर कुंडले राम तळपती श्रवणी हा मकर कुंडले तळपती श्रवणी मकर कुंडले तळपती श्रवणी हा कंठी कौस्तुभ मणे विराजित कंठी कौस्तुभ मणे विराजित तुळसी हार गळा कासे पितांबर तुळसी हार गळा कासे पितांबर तुळसी हार गळा कासे पितांबर तुळसी हार गळा कासे पितांबर
निरंतर आवडेनी निरंतर हेची ध्यान तुळसी हार गळा कासे पितांबर 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 माझे तुका मने माझे हेची सर्व सुखा तुका मने माझे माझे तुका मने माझे तुका मने माझे हेची सर्व सुखा तुका मने तुका मने माझे तुका मने माझे हेची सर्व सुखा तुका मने माझे तुका मने माझे तुका मने माझे हेची सर्व सुखा तुळसी हार गळा कासे पितांबर तुळसी हार गळा तुळसी हार गळा तुळसी हार गळा कासे पितांबर तुळसी हार तुळसी हार गळा कासे पितांबर तुळसी हार गळा तुळसी हार गळा तुळसी हार गळा तुळसी हार गळा कासे पितांबर तुळसी हार गळा तुळसी हार गळा तुळसी हार गळा कुमार कुमाई कुमार कुमाई कुमार कुमाई कुमार कुमाई कृष्ण हरे जय राम कृष्ण हरे जय राम कृष्ण हरे जय राम कृष्ण हरे जय राम कृष्ण हरे हरि जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरे हरि जय जय राम कृष्ण हरे जय राम कृष्ण हरे जय राम कृष्ण हरे जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरे जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरे जय राम कृष्ण हरि हरि जय जय राम कृष्ण हरे जय राम हरि हरि जय जय राम कृष्ण हरे जय राम हरि जय जय राम कृष्ण हरे जय जय राम रूप पाहता लोचनी सुख झाले ओ साजणे तो हा विठ्ठल बरवा
पाहता लोचनी सुख झाले ओ साजनी तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा रूप पाहता लोचनी हरे सुख झाले वो साधने तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा रूप पाहता लोचनी सुख झाले ओ साजनी तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा बहुता सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडे तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा बहुत सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडली तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा सर्व सुखाचे आगर बोला सर्व सुखाचे सर्व सुखाचे आगर बाप रखुमा देवीवर तो हा विठ्ठल बरवा तो बरवा सर्व सुखाचे आगरे बापूर खुमा देवी वर तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा जय जय राम कृष्ण हरी 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 जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरे राम कृष्ण हरी जय जय राम जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी जय जय राम हरी जय जय राम जय केला होता हास यासाठी केला होता अट्टहास साठी केला होता हास यासाठी केला होता अट्टहास शेवटचा दिवस गोड भावा शेवटचा दिवस गोड भावा शेवटचा दिवस गोड भावा आता निशिंतीने पावलो विसावा आतारी चिंदिरे पावलो विसावा निशिंतीने पावलो विसावा आतारी चिंदिरे पावलो विसावा या धावा तृष्णेची कुंडलिया धावा कृष्णेचे कुंडलिया धावा कृष्णेचे कवतुक वाटे झाली आवेचा कवतुक वाटे झाली आवेचाचे वाटे झाली आवेचा कवतुक वाटे झाली आवेचाचे मंगळाचे तिने गुणे नाम मंगळाचे तेरे गुणे नाम मंगळाचे तेरे गुणे आता निशिंतीने पावलो विसावा आता निश्चितीने पावलो विसावा आता निशिंतीने पावलो विसावा आता निश्चितीने पावलो विसावा या धावा तृष्णेची कुंडलिया धावा कृष्णेची कुंडलिया धावा कृष्णेची तुका म्हणे मुक्ती परनिली नोवरी तुका म्हणे मुक्ती परी नो परी तुका म्हणे मुक्ती परनिली नोवरी तुका म्हणे मुक्ती परी नो परी आता दिवस चारी खेळी मेळी आता दिवस चारी खेळी मेळे आता दिवस चारी खेळी मेळे आता निश्चितीने पावलो विसावा आता निश्चितीने पावलो विसावा आता निश्चितीने पावलो विसावा आता निश्चितीने पावलो विसावा कुंडलिया धावा कृष्णेची कुंडलिया धावा तृष्णेची कुंडलिया धावा तृष्णेची विठोबार खुमा जय जय विठोबा जय जय विठोबार खुमा बसलेले मंडळी टाळी वाजवा भजन करा जय
विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई जय जय विठोबा रखुमाई हरे विठोबा हरि जय जय विठोबा रखुमाई हरे विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई हरे हर याच साठी केला होता याच साठी केला होता याज साठी केला होता टास याज साठी केला होता टास याच साठी केला होता याच साठी केला होता याज साठी केला होता टास याज साठी केला होता टास शेवटचा दिस बोलवा शेवटचा दिस बोलवा आता निश्चिंतीने पावलो विसावा आता निश्चिंतीने पावलो विसावा कुंडली Ah
राघव तृष्णेचे कुंडली
विठ्ठल 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 राम विठ्ठल 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 सर्वांनी टाळी वाजवा भजन करा विठ्ठल 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 टाळी वाजवा टाळी टाळी हा विठ्ठल 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 नरिक वरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव हरिनाम भगवान की जय माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय तुकाराम महाराज शांती ब्रह्म एकनाथ महाराज की जय स्वानंद सुख निवासी सद्गुरु जोग महाराज की जय छत्रपती शिवाजी महाराज की जय धर्मवीर संभो महाराज की जय याच्यासाठी गेला होता टहस शेवटचा दिस किंवा दिवस गोड व्हावा आता निश्चिंतीने पावलो विसावा कुंटलिया धावा तृष्णेचिया कवतुक वाटे झाली या बेचाचे नाममंगळाचे तेने गुणे आता निश्चिंतीने पावलो विसावा कुंटलिया धावा तृष्णेचिया तुका म्हणे मुक्ती परनिली नोवरी तुका म्हणे मुक्ती परनिली नोवरी आता दिवस जाणे खेडी मेळी आता निश्चिंतीने पावलो विसावा कुंटलिया धावा तृष्णेचिया श्री विठ्ठल 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 समचरण सरोजम सांद्र नीलांबुदाभम जगननीत पाणिं मंडनं मंडनानां तरुण तुलसी माला कंदरं कंजनेत्रं सदैवलहासं विठ्ठलं चिंतये हरी पांडुरंगा करू टाळी वाजवा भजन करा प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम नमन हे पांडुरंग करू प्रथम नमन पांडुरंग
त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू विस्तारू टाळी वाजवा जोरदार. बेस्ट. पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरणा संताची या त्यांच्या कृपा जाणे कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका जयांचे केलिया स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण तेच बंधू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारोने आता. ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी. प्रारंभी विनंती करू गणपती विद्या दया सागरा अज्ञान तो हरो नि बुद्धिमती दे आराध्य मोरेश्वरा. चिंता क्लेश दारिद्र्य दुःख हरुणि देशांतरा पाठवी हे रंभा गणनायिका गजमुखा भक्ता बहुतोषवे. ओम रक्तांग रक्तवर्णम पद्मनेत्र स्वास्वदनम कथा टोपीच माला दंड कुमंडनुदर कटंकर रक्षक त्रिगुण रहित त्रिलोकपालक विश्वनायक भक्तवत्सले कलुगे श्री स्वामी समर्थ अवतार धारक पाहिमा. खरा ब्रह्मचारी मनाते विचारी म्हणून भेटला राहणारी दया सागरो भक्तीने गौरविला नमस्कार माझा तया मारुतीला. कैलास राणा शिवचंद्र मौळी फणींद्र माथा मुकुटे जळाळे कारुण्य सिंधू भवदुःखहारी तुझवीन शंभो मज कोण तारी. नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती. मस्तक हे पायावरी या वारकरी संताचिया ज्यांच्या गावी केला वास त्यास नसावे उदास. विठ्ठला याजसाठी केला होता टहास. विकू बंद करा ट्रबल गेन फुल करा. याजसाठी केला होता टहास शेवटचा दिस किंवा दिवस गोड व्हावा आता निश्चिंतीने पावलो विसावा खुंटलिया धावा तृष्णेचिया. प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त स्थळी कीर्तन रूपी सेवेकरता म्हणजे निरूपणाकरता चिंतनाकरता निवडलेला गायलेला अभंग महाराष्ट्र भूषण संत हृदय सम्राट वैराग्याचे मूर्तिमंत पुतळे असणारे देहू गावातील सुप्रसिद्ध साधू छत्रपती शिवाजी महाराजांचे आद्यगुरु श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबराय आणि तुकोबरायांचा चारचरणाचा महत्वाचा उत्कृष्ट अभंग असून आजच्या अभंगामध्ये जगद्गुरु तुकोबराय साधनाद्वारे साध्य प्राप्त झाल्यानंतर जे जीवनामध्ये परिपूर्णतम अवस्था प्राप्त होते त्या अवस्थेचं वर्णन करतात. विठ्ठल विठ्ठला 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 विठ्ठला. कीर्तन रूपी सेवेला सुरुवात करण्या अगोदर अल्पसा हा पर्यायापैकी असा अखिल गोड ब्रह्मांड नायक आवाज जरा याच्यामुळे वाटतंय ना ते
रेकॉर्डिंग मध्ये क्लिअर द्या फक्त विनंती आहे. विठ्ठल विठ्ठल विठ्ठला 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 अखिल कोट ब्रह्मांड नायक हे आकारण करुणावरुणालय भक्त कामकल्पतरू भगवान श्री पंढरीश परमात्म्याच्या असीम आघात कृपेने त्याच्या करुणेने त्याच्या भरलेल्या अथंग अशा दयेने मुक्त कैवल्य तेजोनिधी ज्ञानांचे राजे साधकाचे मायबाप योग्याची मौली अनाथाची माय विश्व मौली ज्ञानोबर आहे. अखिल विश्वाच्या परमार्थ उदरामध्ये व्याप्त असलेले तत्वज्ञ संत श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबराय नामदेवराय चोखोबराय निळोबराय श्री संत सावता महाराज श्री संत सेना महाराज श्री संत नरहरी महाराज श्री संत जळोजी मळोजी महाराज श्री संत भोजलिंग काका श्री संत रोहिदास महाराज श्री संत गोरोबा काका कुंभार श्री संत जगनाडे महाराज श्री संत गजानन महाराज श्री संत बाळू मामा श्री संत भगवान बाबा श्री संत वामन भाऊ महाराज बसलेल्या श्री संत कान्होपात्रा श्री संत मीराबाई श्री संत जनाबाई श्री संत मुक्ताबाई श्री संत बहिणाबाई संत मांदेळीच्या चरणी सर्वप्रथम विनम्र भावे अभिवादन करतोय. अधिकार संपन्न वैष्णव टाळकरी एकदा जोरदार टाळी वाजून या मंडळींचं स्वागत करा. अतिशय सुंदर आणि गोड असं निवेदन केलंय वैभव दादाने. मला फोन केला म्हणले पप्पांचं प्रथम पुण्यस्मरण आहे महाराज. वैभव दादांकरता एकदा जोरदार टाळी वाजवा. कारण वैभव दादासारखा मुलगा असावा. कारण पप्पा करता जवळपास 5-6 महिने झाले माझ्या संपर्कात राहिले बरं का. सगळ्यांना सांगतो मी. वेळोवेळी मला फोन केले म्हणले बाबा लांबचा प्रवास आहे तुम्ही जालन्याहून एवढ्या लांबून येणार आहे समृद्धीनं या समृद्धीला आल्यानंतर सिन्नरला उतरा तिथून परत सरळ रस्ता राजापूरला या. वेळोवेळी संपर्क दादानी केला. अतिशय स्वभाव त्यांचा दिलदार आहे. अतिशय गोड व्यक्तिमत्व आहे. पप्पाने हे विश्व दाखवलं. पप्पाने हाडाचे काढ केले. दादा आवाज बघा. हाडाचे काढ केले रक्ताचं पाणी केलं नेत्राचा दिवा केला. साधा साधा द्या. अतिशय गोड त्या पप्पाने आपलं जीवन समर्पण केलं. आपल्या सगळ्यांच्या साक्षीने कैलासवासी मधुकर रामकृष्ण सोनवणे मामांचं प्रथम पुण्यस्मरण आहे. त्यांच्या पाठीमागं मोठा परिवार आहे. गंगा भागीरथी आशा मधुकर सोनवणे पत्नी त्याचबरोबर आदरणीय श्री वैभव मधुकर सोनवणे मुलगा आणि 4 मुली आहेत. सो मनीषा निवृत्ती वरपे सो शोभा सोमनाथ वरपे सो पुष्पा गणपत येवले सो विद्या माणिक खैरनार आणि भाऊ आहेत श्री मारुती रामकृष्ण सोनवणे. बहीण सो सुनीता दिगंबर फटांगरे सो भारती सुदाम हसे. पुतणे पुतणी नात नातू समस्त भाऊबंद सोनवणे परिवार आपतेष्ट सखे सोयरे मंडळी. या सोनवणे परिवारांच्या कार्यक्रमाकरता आपण सगळे पै पाहुणे मंडळी कीर्तनाकरता उपस्थित आहात. सगळ्यांच्या पायावर मी माझा माथा टेकतो. विठ्ठल विठ्ठल कार्यक्रमामध्ये जे महाराष्ट्रातील गाजलेली मंडळी आहेत फेमस मंडळी आहेत. आदरणीय श्री गोड आवाजाचे धनी वारकरी संप्रदायाची सेवा करणारे माझे परमस्नेही परम मित्र हरिभक्तपरायण गणेश महाराज एरंडे एकदा जोरदार टाळी वाजवून त्यांचं स्वागत करा. महाराजांना मनोभावे वंदन करतो. त्याचबरोबर गोड आवाज आहे आवाजाची माधुर्यता आहे. आदरणीय श्री भारत महाराज गुंजाळ एकदा जोरदार टाळी वाजवून त्यांचं स्वागत करा. महाराजांना मनोभावे वंदन करतो. त्याचबरोबर माझ्या समवेत असणारे संगीत विशारद गोड आवाज आहे व्यक्तिमत्व घोडे आदरणीय रामेश्वर महाराज गंगाळे एकदा जोरदार टाळी वाजवा त्यांच्याकरता. सगळेच मंडळी गोड आहेत. विशेषत्वाने लहान लहान मुली आहेत ना संस्थेतल्या MI खरोखर कीर्तनामध्ये टाळ घेऊन उभा राहायचा असेल वीणा घ्यायचा असेल पकवाज वाजायचा असेल देवाचं नामचिंतन करायचं असेल गळ्यामध्ये पवित्र तुळशीची माळा घालायची असेल आळंदी पंढरपूरची वारी करायची असेल तर फार मोठं पुण्य करावं लागतं पाठीमागच्या जन्मातलं. खरोखर धन्य माता पिता तयाची कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक तयाचा हरीख वाटे देवा. एकदा जोरदार टाळी वाजवाय. संस्थेतील लहान लहान मुली आहेत यांना वंदन करतो. विनेकरींना वंदन करतो. पकवाज वाजवणारे दादा अतिशय सुंदर वाजवतात. वाजवत असताना दादा त्यांना घाम आला होता. वाजवत असताना त्यांना म्हणलो महाराज घाम पुसू नका लोकांना कळून द्या घामाचा पैसा फुकटचा नाही. एवढ्या लांबून जालन्याहून माझ्या समोर आलेले गोड वाजवतात. तायरीचं वाजवू नये चपळतेचं वाजवू नये.
माझे परमस्नेही परममित्र अत्यंत जवळचे मित्र शंकर महाराज टोळे गुरुजींकरता जोरदार टाळी वाजवून त्यांचं स्वागत करा. सगळेच गोड मंडळी, विशेषत्वाने महाराष्ट्रामध्ये टॉप 10 मध्ये ज्यांचं चॅनल आहे, महाराष्ट्रामध्ये माझे जेवढे काही लोकप्रिय कीर्तन आहेत, महाराष्ट्रामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी मी कीर्तना करता जातो, त्या ठिकाणी शूटिंग करता नेहमी माझ्या समवेत भावाप्रमाणे असतात आदरणीय श्री भगवंत कीर्तन यूट्यूब चॅनलचे सर्व दीपक दादा कोले, एकदा जोरदार टाळी वाजवून त्यांचं स्वागत करा. दादांना मनोभावे वंदन करतो. त्याचबरोबर त्यांच्या समोर आलेले त्यांचे बंधू माऊली HD यूट्यूब चॅनलचे सर्व अतिशय त्यांचं गाजलेलं चॅनल आहे. टॉप 10 मधले सगळे महाराज मंडळी आहेत गाजलेले, त्यांचे कीर्तनं, विद्वान अभ्यासू मंडळींचे कीर्तनं त्यांच्या चॅनलवरती आहेत. असे असणारे ऋषिकेश महाराजांकरता जरा जोरदार टाळी वाजवा दादांकरता. दादांना वंदन करतो. सगळेच गोड मंडळी आहेत. आता मला प्रत्येकाचे नावं माहीत नाही. समोर बसलेले सगळे भजनी मंडळी, वारकरी मंडळी, संप्रदायाची सेवा करणारे, आर्थिक, सामाजिक, कला, क्रीडा क्षेत्रातील सर्व मान्यवर आणि विशेषत्वाने साऊंड सिस्टीमवाल्या दादाला 100 पैकी 100 मार्क माझ्याकडून आज टाळी वाजवणार. कारण साऊंड सिस्टीम अशा इथं लावणं फार डेंजर आहे. चांगल्या चांगल्याला घाम फुटतो दादा. तुमचे कौतुक करावं तेवढं कमीच आहे, पण रेकॉर्डिंगमध्ये आवाज क्लिअर येईल ना, विकू नाही येणार ना. माझी एवढीच विनंती आहे, कारण हे सगळे मोठे मंडळी मी बोलवलेत. आवाज सुंदर देत आहे दादा. त्यांचा स्वभाव आश्रय आल्यापासून गप्पा चप्पा झाल्या. एकदा जोरदार टाळी पुन्हा वाजवा दादा करता. दादा तुम्हाला मनोभावे वंदन करतो. सगळेच गोड मंडळी आहे. तुम्ही या सोनवणे परिवारावरती प्रेम करणारे पै पाहुणे मंडळी, आर्थिक, सामाजिक, कला, क्रीडा क्षेत्रातील मान्यवर, चित्रकार, पत्रकार, कथाकार, रामायणाचार्य, भागवताचार्य, गावचे सरपंच, उपसरपंच, तलाठी, भाऊसाहेब, चेअरमन, ताई, बाई, अक्का, माझी लाडकी बहीण, पुढं बसलेले, पाठीमागं बसलेले, टोपीवाले, चष्म्यावाले, उपाडण्यावाले, धोत्रावाले, पायजामेवाले, खुर्चीर बसलेले, पाठीमागं बसलेले, इकडच्या बाजूला बसले, तिकडच्या बाजूला येणारे, इकडच्या बाजूला जाणारे, तिकडच्या बाजूला आत बसलेले, पाठीमागं बसलेले, पुढं बसलेले, गुडघे लांबलेले, गुडघे खाली केलेले, दोन्ही पायाचा चुली केलेल्या, चटाईचे दागे काढणारे, नाकात बोटं घालणारे, जे कीर्तन आले ते, जे कधीच येत नाही ते, जे येणारे येऊन देत नाही ते, आणि जे आजच आले ते, सगळ्यांना दंडावत. विठ्ठला अतिशय सुंदर आणि गोड या सोनवणे परिवाराने प्रथम पुण्यस्मरणाचं आयोजन नियोजन केलं. सगळ्यांना कोटी कोटी धन्यवाद. विठ्ठला जो अभंग कीर्तना करता निवडलाय तो मोठा गोड आहे. हे अभंगात जगद्गुरु तुकोबाराय साधनाद्वारे साध्य प्राप्त झाल्यानंतर जे जीवनामध्ये परिपूर्णोत्तम अवस्था प्राप्त होते त्या अवस्थेचं वर्णन करतात. परमार्थिक प्रयत्न तुकोबाराय प्रस्तुत अभंगातून तुम्हाला सांगतात. अद्वैत प्रकरणातील अभंग तुकोबारायांच्या सेवेकरता निवडलाय. अभंगाचा सरळ सरळ शब्दाचा अर्थ लय गोडे ऐका. जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात, आमच्या जीवनामध्ये आम्ही परमार्थातला प्रयत्न केला. कशा करता प्रयत्न केला? तुकोबाराय वर्णन करतात. याजसाठी केला, असं बोलत चला, याजसाठी केला होता अट्टहास, शेवटचा दिवस गोड भावा. खूप सुंदर. तुकोबाराय म्हणतात, आमचा अट्टहास परमार्थात याच्याकरता होता बाबा. कशा करता? शेवटचा दिवस गोड होण्याकरता. साधक म्हणतात तुकोबाराय, मरण तुम्हाला येणार आहे, मरण आम्हाला येणार आहे. ज्याचा जन्म झाला त्याला एक दिवस जावा लागणे. सृष्टीचा नियम आहे, मरण हे अटळ आहे. महाराज तुम्ही मरणावरती विजय प्राप्त केलाय. मरणावरती विजय प्राप्त केल्याच्या नंतर परिणाम दिसून आला. तुमच्या जीवनातला शेवट गोड झाला. शेवट तो माझा बहु गोड झाला. शेवट गोड झाला. इथं बसलेल्यापैकी इकडे लक्ष द्या. इथं बसलेल्यापैकी कुणाला असं वाटतं का, ए माय ए आई इकडे लक्ष द्या, वाटतं कुणाला की माझा शेवटचा दिवस कडू व्हावा? वाटत असेल तर बोट वरती घ्या. वाटतं कोणाला शेवटचा दिवस आंबट व्हावा, शेवटचा दिवस तुरट व्हावा, खारट व्हावा, पांचट व्हावा? वाटतं का शेवटचा दिवस? नाही ना. माझ्या सगळं तुम्हा बसलेल्या सगळ्यांना एकच अभिलाषा चिटकलेली, काय की माझ्या जीवनातला शेवटचा दिवस गोड झाला पाहिजे. तुकोबाराय म्हणतात, आमचा शेवट गोड झाला, शेवटचा दिवस गोड झाला. साधक म्हणतात, तुकोबाराय शेवटचा दिवस गोड झाल्यानंतर काही चिंता, काही टेन्शन हे माहिती. तुकोबाराय काय म्हणतात, मी आता निश्चिंत झालो. आता निश्चिंतीने पावलो विसावा. मी निश्चिंत झालो, मी पावल्या गेलो, मी विसावल्या गेलो, मी थांबल्या गेलो. का? शेवटचा दिवस माझ्या जीवनात ना गोड झाला. तुकोबाराय हे कुणामुळे शक्य झालं त्याचं कारण आम्हाला सांगा ना. तुकोबाराय म्हणतात, कटेवर हात, विटेवर उभा असणारा जगाचा चालक मालक पंढरपूरचा पांडुरंग परमात्मा
तो परमात्मा या त्रिलोक्याचा धनी, कर्तुम अकर्तुम अन्यथा कर्तुम ही शक्ती त्या भगवान परमात्म्याकडे, तो विटेवरचा मालक. गतीर भरता प्रभू साक्षी निवास शरणम सुत प्रभव प्रलय स्थानम निदानम बीजम अव्ययम. किंवा ज्ञानोबा ज्ञानेश्वरीमध्ये वर्णन करतात, म्या बोलविल्या वेदो बोले, म्या चालविल्या सूर्य चाले, म्या हलविल्या प्राणो हाले, जो जागाते ताळीता ऐसा तू समर्थो ब्रह्मांडाचा धनी. तो कटेवर हात विटेवर उभा असणारा जगाचा चालक मालक पंढरपूरचा पांडुरंग परमात्मा, तो त्याच्या नावाचं कौतुक वाटवं लागलं तुकोबारायला. कौतुक वाटे पुढचं चरण, कौतुक वाटे झालिया वेचाचे नाम मंगळाचे तेने गुणे किंवा येणे गुणे आता निश्चिंतीने पावलो विसावा. महाराज त्याचा परिणाम शेवटच्या चरणात तुकोबाराय बाबा वर्णन करतात. तुकोबाराय म्हणतात, जी दुर्लभ असणारी मुक्तिरूपी स्त्री, ज्याच्याकडे तुम्ही धडपरेपर्यंत धडपड करताय, खटाटोप करताय, तर तुकोबाराय म्हणतात ती दुर्लभ असणारी मुक्तिरूपी स्त्री आमची नवरी झाली, आमची बायको झाली. तुका म्हणे मुक्ती परिली नवरी आता दिवसचारी खेळी मेळी. मुक्तिरूपी सलोकता समीपता स्वरूपता सायुज्यता, ती मुक्तिरूपी स्त्री आमची नवरी झाल्यामुळं भक्तीचं राहिलेलं परमार्थातलं आयुष्य त्या मुक्तिरूपी स्त्री सोबत आम्ही आनंदाने घालू, अशा आशयाचा अभंग. विठाला 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 विठाला. जगद्गुरु तुकोबाराय साधनाद्वारे साध्य प्राप्त झाल्यानंतर जी अवस्था परमार्थातली पूर्ण झाल्याच्या नंतर वर्णन करतात, कशी अवस्था प्राप्त झाली, पारमार्थिक अवस्था तुकोबाराय अभंगाच्या प्रस्तुत अभंगामध्ये सांगतात. इकडे बघा मंडळी, तुकोबारायांचा परिचय एका मिनिटात करून देतो तुम्हाला. तुम्ही सगळे मोठे मंडळी आहात, जाणकार आहात. तुकोबाराय किती मोठ्या उंचीची आहे. आनु रेणू या थोकडा तुका आकाशा एवढा, तुकी तुकला तुका विश्व भरूनी उरला एका, तुकिता तुलनेसी ब्रह्म तुकासे आले, म्हणून रामेश्वरी चरणी मस्तक ठेवले आरती तुकारामा. तुकोबाराय लय आकाशाच्या उंचीचे आहेत काका. साहित्य सोन्याच्या खाणीतून शब्द रत्नाची निर्मिती करणारे, महाराष्ट्र सारस्वत मंडलावर आपल्या तत्वज्ञानाचा कळस ज्या महापुरुषाने चढवला, वेद उपनिषद गीता भागवत याचं मंथन करून पंचमेध गाथेची निर्मिती ज्या महाकवीने केली, भंडारा भामचंद्र आणि घोराडेश्वर डोंगरावर साधना करून देहासगट वैकुंठ गमन करून विश्वातील एक अलौकिक चमत्कार इतिहासाच्या पानावर ज्यांनी सुवर्णाक्षराने लिहिला, इंद्रायणी काठी देहू नावाच्या सुप्रसिद्ध गावामध्ये बोलोबा कणकाई यांच्या वंशामध्ये हे ज्ञानरत्न जन्माला आले. सर्वसामान्य माणसासाठी मोक्षाचा देवाणपंथ ज्यांनी खुला केला ते संत श्रीमंत जगद्गुरु तुकोबाराय आजच्या अभंगामध्ये परमार्थातला प्रयत्न शिकवतात. विठ्ठला मानवी जीवनामध्ये जीवन जगत असताना इथं बसलेल्यापैकी सगळ्यांच्या मंगलकाराची एवढी मंडळी बसलेत ना, सगळ्यांच्या डोक्यावरती ऋण आहेत. वेदांत शास्त्रामध्ये तिघांचं ऋण वर्णन आलं माय. ऐका, एक तुमच्या माझ्यावरती ऋण आहे ते देवाचं आहे, दुसरं तुमच्या माझ्यावरती ऋण आहे ते संतांचं आहे, आणि तीन तुमच्या माझ्यावरती ऋण आहे ते जन्म देणाऱ्या मायबापाचं आहे. आता व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट 4 गोष्टी माणसाने विसरू नये. 1 देवाला विसरता कामा नये, 2 संतांना विसरता कामा नये, 3 जन्म देणाऱ्या मायबापाला विसरता कामा नये, आणि महत्वाचं मरण विसरता कामा नये. विठाल एक देवाचं ऋण तुमच्या आमच्यावरती आहे. का? देवाने सकल इंद्रिय दिले, जेने हा जीव दिला दान, तयाचे करीन चिंतन, जगत जीवन नारायण, गायीन गुण तयाचे, जोया भिवरेच्या तिरी, कट धोरणिया करी. 3.5 हाताचा नरदेह देवाने तुम्हाला दिलाय. आउट हात का मानव देह भगवान ने तुम्हें दिया, अरे खाया पिया सुख से सोया, नाहक जमानो कोया. म्हणून देवाला विसरता कामा नये. ऐका मंडळी, हा जीव आहे ना, ज्यावेळेस आईच्या उदरामध्ये होता, आजचं सायन्स आजचं सायकोलॉजी विज्ञान शिकवतोय आपल्याला. कसा होता? असा उलटा पडला होता, खाली डोकं आणि वरती पाय. देवाशी कारण नमक केला, देवा पांडुरंगा गर्भवासाचं दुःख सहन होत नाही देवा. हा जीव देवाला म्हणू लागला, देवा मला गर्भातनं बाहेर काढ. एक वेळ करी या दुखावे गोळे, एक वेळ करी
एक वेळ कारी या दुःखा वेगळे एक वेळ कारी या दुःखा एक वेळ कारी या दुःखा वेगळे एक वेळ कारी या दुःखा एक वेळ कारी या दुःखा वेगळे एक वेळ कारी या दुःखा जोरदार टाळी वाजवा. वा बेस्ट, खूप सुंदर. काय म्हणतात महाराज? एक वेळा करी या दुःखा वेगळे दुरिताचे जाळे उगवणी आठवीन पाय हा माझा नवस रात्रानी दिवस. पांडुरंगा बाबा हा जीव आहे ना देवाकडे करुणा वाकू लागला. देवाला म्हणला, देवा गर्भवासाचं दुःख सहन होत नाही देवा, या दुःखातनं मला बाहेर काढ. प्रार्थना बाहेर आलो ना रात्रानी दिवस पांडुरंगा, रात्रंदिवस तुझं भजन करीन, तुझं नामचिंतन करीन, भक्ती करीन, परमार्थ करीन. पण मोठी गंमत झाली मंडळी, पुरुष मंडळी. हा जीव ज्या वेळेस बाहेर आला ना एवढा चॅप्टर निघाला, एवढा चॅप्टर, एवढा लबाड लबाड. खाऊ नये ते खाऊ लागला, पिऊ नये ते बोला 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 पिऊ नये ते पिऊ लागला, जिकडं जाऊ नये तिकडं जाऊ लागला. देवाला काय म्हणला? देवा रात्र आणि दिवस, रात्रंदिवस तुला विसरणार आहे. पण लय चॅप्टर निघाला, लय क्वालिटीचा. दॅट इज डेंजर गडी. ऐका बसलेले मंडळी, मला एका प्रश्नाचं उत्तर द्या. मनुष्य शरीर मिळालंय का आपल्याला कळालंय? हो बोला 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 ए माय बोला ना. हे मिळालंय का कळालंय? जाऊ का निघून मी? तुम्ही काही बोलतीच नाही. तुम्ही आम्ही खेळीमेळी गदारोळी आनंदे, लय टेन्शन मध्ये बसू नका, माझी विनंती आहे. मला टेन्शन देऊ नका. मी पहाटे 4 वाजल्यापासून 3:30 वाजल्यापासून गाडीत बसलेलो आहे. जालन्याच्या पलीकडे 50-60 किलोमीटरचं माझं गाव आहे. एवढं लांबून कीर्तना करता धावपळत करावं. दादांच्या प्रेमास्तव एका फोनवर एवढ्या लांबून आलोय. पण तुम्ही जर असे टुळटुळू पाहिले, बटाट्यासारखे डोळे करायला लागले, असं मोकळं बसा बरं. तुम्ही थोडं फ्रेश बसा, फ्रेश असं. हां असं मोकळं बसा. काय टेन्शन घेऊ नका दादा, चिंता बिंता अजिबात करू नका. कारण तुम्ही आणि मी येताना काय आणलं का? बोला बोला बोला. येताना काय आणलं का? नाही. आणि जाताना आपण काय घेऊन जाणार आहे का? ए माय बोल ना, घेऊन जाणार आहे का? नाही जाणार. आता मी एवढ्या लांबून आलोय, घरी जाईल का नाही याची गॅरंटी नाही. बापू असं नका न करू. खाली हाथ आया है ए पगले इंसान, तू खाली हाथ आया है, तू खाली हाथ जाएगा. दादा तुम्ही आणि मी काही आणलं नाही. येताना खाली हात आलो आपण, आणि जाताना तुम्हाला मला खाली हात जावं लागणार नाही. टेन्शन घेऊ नका. कधी चमक निघल, गोईंग टू यमपुरी सांगता येत नाही. माणसाचा भरोसा नाही. त्या कोरोनाच्या काळात साहेब किड्या मुंग्यासारखे माणसं मिळत का नाही? बोला, किड्या मुंग्यासारखे माणसं मिळत. माय आजचा क्षण उद्या नाही, आजचा दिवस उद्या नाही. म्हणून आनंदात जगा, फ्रेश बसा, मोकळ्या मनाने जीवन जगा. माझे 2 बोटं दिसतात काही? अशा माना हलवा बरं तुम्ही, थोड्या माना हलवा, माना. ए माय 2 बोटं दिसतात का? वा वा, थँक्यू थँक्यू, धन्यवाद. हे 2 बोटं म्हणजे 2 शब्द आहेत. इकडे बघा, याचे नावं सांगतो तुम्हाला, इकडे लक्ष द्या. या बोटाचं नाव आहे चिंता आणि याचं नाव आहे चिता. या बोटाचं नाव काय आहे? मोठ्याने बोलाव. चिंता आणि याचं नाव चिता. करेक्ट. टाळी वाजवा एकदा जोरदार. बेस्ट. ए माय
ह्या दोन सख्या बहिणी आहेत बरं, बहिणी कोण कोण, चिंता आणि चिता. ह्या बहिणीचं काम एकच आहे. आजी काय काम आहे माहिती आहे का? जा अळ ने काय काम आहे? मोठ्याने बोला. जाळणे असं बोलत चला. फक्त फरक असा आहे, गंमत अशी आहे, डिफरंट. चिंता ही जिवंत माणसाला जाळते आणि चिता ही मेलेल्या माणसाला जाळते. चिंता प्रपंचात पावलोपावली जाळते संसारात, आणि चिता एकदाच जाळते. मधलं मार्ग सांगू का? लय गोड आहे. सगळ्या मंडळींना आता मी विठाई मंगल कार्यातून डायरेक्ट भक्तीच्या गाडीत बसवणार आहे. आणि स्टेशन आहे आपलं माय कुठलं? पंढरपूरचं स्टेशन आहे बरं का मंडळी. पंढरपूरच्या स्टेशनपर्यंत जाऊन आपल्याला उतरायचं. पण मधलं मार्ग लय गोड आहे. चिंतन करायचं. कसं चिंतन करायचं? बसल्या बसल्या ज्या ज्या वेळेस कीर्तनामध्ये विठ्ठल विठ्ठल भजन होईल त्या त्यावेळेस हाताने टाळी वाजवायची आणि मुखाने भजन करायचं. विठ्ठल माझा विषय हा चालू आहे. मनुष्य शरीर मिळालंय का कळालंय? मिळालंय पण कळालं असं बोलत जातो मी. आम्ही खेळी मेळी गदारोळी आनंदी. मिळालंय पण कळालं नाही. कळालं असतं तर बाबा लोकांनी दारू पिली नसती. कळालं असतं तर लोकांनी गोवा मावा गुटखा माणिकचंद विमल तंबाखू खाल्ली नसती. कळालं असतं आता फिट बसलं शेजाऱ्याचे जे बांध कोरले नसते. कळालं असतं ए शांताई कांताई सोलापूर कोल्हापूर सोलापूर कोल्हापूर मिस्त्री लावली नसती. कळा मिळालंय पण लोकांना मोल कळालं नाही. का कळालं नाही? त्याचं उत्तर लय गोड आहे. फुकट मिळालंय ना. विठ्ठल विठ्ठल आणि फुकट मिळाल्यामुळे लोकांना त्याचं व्हॅल्युएशन राहिलं नाही, त्याची किंमत राहिली नाही. देवाने नर शरीर फुकट दिले. देवाने सकल इंद्रिय त्याच्याकरता दिले. लोक एवढे हुशार निघाले. उभा आयुष्य संसार करते एक दिवस गोईंग टू यमपुरी. विठाल देवाने इंद्रिय दिले इंद्रिय हात पाय कान डोळे मुख बोलाया वचन जय तू जोडसी नारायण नासी जीव पण भवरोग. इंद्रिय हात पाय कान डोळे मुख बोलाया वचन जय तू जोडसी नारायण नासी जीव पण बेस्ट. टाळी वाजवा जोरदार. आज गंमत असे बाबा. आज गायक एक नंबर आहे, वादक एक नंबर आहे, टाळकरी एक नंबर आहेत, साऊंड सिस्टीम एक नंबर आहे, पुरुष मंडळी एक नंबर आहे, कॅमेऱ्यावाले दादा एक नंबर आहे, महिला मंडळी तुम्ही एक नंबर आहे, पाठीमागं बसलेले तुम्ही एक नंबर आहे, तिकडच्या बाजूला पाठीमागं बसलेले तुम्ही एक नंबर आहे. तुम्ही सगळे एक नंबर आहे. मी काय दोन नंबर आहे? विठाला दिले इंद्रिय हात पाय कान डोळे मुख बोलाया वचन जेणे तू जोडसी नारायण नासे जीवपण भवरोग देवे दिला देह भजन गोमटा तो या झाला फाटा 3.5 हाताचा नरदय देवाने तुम्हाला दिलाय भजना करता. हे सकल इंद्रिय मंडळी देवाने दिलेत त्याच्या करता. देवाने हात दिलेत. हात कशा करता? बोला बोला. टाळी वाजवण्याकरता. वाजवा जोरदार टाळी मोठ्याने. वा बेस्ट. देवाने तोंड दिले. तोंड कशा करता? भांडाला भांडा. पण नाथ महाराजाचा हरिपाठ डोळ्याच्या समोर ठेवा. हरी बोला देता हरी बोला घेता सर्व कार्य करिता हरी बोला भांडता हरी बोला कांडता उठता बैसता हरिमुखी गाता त्या नाही मागुता जन्म घेणी हरी बोला जनी हरी बोला विजनी देह त्याग अंती हरी बोला. कामामध्ये काम काही म्हणणार त्याचं भजन करण्याकरता बोलावा विठ्ठल पहावा विठ्ठल करावा विठ्ठल. त्याचं भजन करण्याकरता हरिमुखे म्हणा पुण्याची गणना. त्याचं भजन करण्याकरता देवाने तोंड दिलंय मंडळी. देवाने गळा दिलाय. गळा कशा करता? पवित्र तुळशीची माळ घालण्याकरता. काही माणसं एवढे चॅप्टर आहेत बरं का बापू, एवढे चॅप्टर आहेत. दादा सप्ताह बसला ना गावात, सप्त्यात माळ घालते ना हप्त्यात काढते. लई डेंजर.
अहो मंडळी, सोनं लोक घालतात, माळा कमी घालायला लागलेत, सोनं जास्त घालायला लागलेत. पण बसलेले मंडळी सोनं घालू नये या मताचा मी महाराज नाही. यांना तर लय सोनं आवडतं. बँटेस काय घालतील, काळे मणी काय घालतील. एखादी भिकारींदाराच्या समोर आली तर 2 तास तिला सोडायची नाही. माय किती सोनं आवडतं. पण एक काम करा, भरपूर सोनं घाला तुम्ही, पण भरपूर सोनं घाला, पण मरायच्या अगोदर बारीक का व्हायना तुळशीची माळ गळ्यात घालूनच मारा. अरे काय करता तुमचं तोळं सोन्याला, अरे काय करता तुमचं तोळं सोन्याला. एका पृथ्वीचं मोल आहे आमच्या गळ्यातील पवित्र तुळशीच्या माळीच्या मण्याला. देवाने गळा दिलाय तुळशी माळ गळा, गोपी चंदन टिळा, हृदयी कळवळा वैष्णवाचा. सोनं भरपूर घाला. पाठीमागं बसले ना मित्रमंडळी माझे भाऊ सगळे, दादा मी भाऊ नाताने सांगतो तुम्हाला आयफोन आवडतो, आयफोन घ्या, भारीतले कपडे घ्या, मोबाईल घ्या, साखळ्या घाला, पण एक वाक्य माझं क्लिक करा. 10 लाखाचं चेन गळ्यात घातली, 10 लाखाचं लॉकेट, केवढ्याचं 10 लाखाचं लॉकेट गळ्यात घातली तर नजर तुमच्यावर चोराची राहील. 100 रुपयाची तुळशीची माळ गळ्यात घातली तर नजर तुमच्यावर देवाची राहील. घातली पाहिजे, पैसा कमवला पाहिजे मंडळी. एक लक्षात ठेवा, पैशाने तुम्हाला पेन विकत घेता येतो. पैशाने पेन विकत घेता येतो साहेब, अक्षर नाही काढता येत. पैशाने पेन विकत घेता येतो, अक्षर नाही काढता येत. पैशाने ग्रंथ विकत घेता येतो, त्यातलं ज्ञान नाही मिळत. पैशाने मंदिर बांधता येतं, पैशाने मंदिरातले मूर्ती विकत आणता येते, पण त्यातलं देवत्व नाही मिळत. मंडळी, पैशाने श्रीमंत असणारी माणसं पावली भेटतात, पण मनाने श्रीमंत असणारी माणसं भेटण्याकरता पावलं झिजवावी लागतात. नका टाळी वाजू, तुमच्या टाळीच्या आवाजाने मला अटॅक येईल. गोईंग टू यमपुरी. काय टाळी वाजायला कंजूसपणा करायला राव तुम्ही. पानी पीना हो तर छान कर पीजिए, गुरु करना हो तो पहचान कर कीजिए, और टाली बजाना हो तो साहब खुलकर बजाइए. जोरदार वाजवा. लागून या पाया विनवितो तुम्हाला, करे टाळी बोला. विठ्ठल विठ्ठल म्हणा वेळो वेळा, हा सुख सोहळा स्वर्गी नाही. विठ्ठल विठ्ठल. देवाने पाये दिलेत, पाये कशा करता. जब हे सकळ सिद्ध आहे, हात चालावया पाये, तव तू आपुले सोहित पाहे, तीर्थयात्रा जाई चुकू नको. हे सकळ सिद्ध आहे, हात चालावया पाये, तव तू आपुले सोहित पाहे, तीर्थयात्रा जाई चुकू नको, चुकू नको. वा वा. जवळ सकळ सिद्ध आहे, हात चालावया पाय, तव तू आपले सोहित पाहे, तीर्थयात्रे जाय चुकू नको. किंवा पायी तीर्थयात्रा, मुखी राम नाम, हाची माझा नेम, सिद्धी नेई अनेक मागणे, नाही नाही देवा, एका जनार्दनी सेवा, दृढ देई देवा माझे मन, लागो तुझे चरणी संसार व्यसनी. देवाने पाये दिलेत, देवाने कान दिलेत त्याचं गुणगान ऐकण्याकरता. देवाने सकल इंद्रिय त्याच्याकरता दिले. लोक एवढे हुशार उभा आयुष्य संसार करतात, प्रपंच करतात, देवाला विसरून जातात मंडळी. म्हणून देवाला विसरता कामा नये. का देवाचरण तुमच्या माझ्यावरती. विढाला देवाचरण तुमच्या आमच्यावरती आहे. बसलेले मंडळी भाग्यवान मंडळी आहात तुम्ही, नशीबवान मंडळी आहात. मी रोज सांगतोय तळमळीना. का पवित्र वंशात तुमचा आणि माझा जन्म झाला. पवित्र वंशात तुमचा आणि माझा जन्म झाला. पवित्र मातीत तुमचा आणि माझा जन्म झाला. आणि पावन देशात तुमचा. पवित्र ते कुळ पावन तो दे. टाळी वाजवा सर्वांनी मोठ्या प्रेमाने भजन करा. कुळ पावन तो देश, पवित्र ते कुळ पावन तो देश. टाळी वाजवा भजन करा. वा वा. कुळ पावन तो देश, पवित्र ते कुळ पावन तो देश, पवित्र ते कुळ पावन तो देश.
पवित्र ते कुळ पावन तो देश हे पवित्र ते कुळ पावन तो देश पवित्र ते कुळ पावन तो देश पवित्र ते कुळ पावन हो तेथे हरीचे दास जन्म घेती तेथे हरीचे दास जन्म घेती तेथे हरीचे दास जन्म घेती कर्म धर्म त्यांचा झाला नारायण कर्म धर्म त्यांचा झाला नारायण क्या बात है वाह राधे राधे त्यांचा झाला नारायण कर्म धर्म त्यांचा झाला नारायण हे हरीचे दास जन्म घेती तेथे हरीचे दास जन्म घेती तेथे हरीचे दास जन्म घेती कर्म धर्म त्यांचा झाला नारायण कर्म धर्म त्यांचा झाला नारायण टाळे वाजवा जोरदार वा बेस्ट एक नंबर पवित्र ते कुळ पावन तो देश जे ते हरीचे दास जन्म घेती पवित्र कुळात तुमचा माझा जन्म झाला पवित्र मातीत तुमचा माझा जन्म झाला तुम्ही बसलेले सगळे शेतकरी माणसं आहेत का जय हरी शेतकरी माणसं आहेत का गुंठे मंत्री आहेत बोला ना शेतकरीच आहे ना मी पण शेतकरी म्हणून विचारतोय शेतामध्ये जर आपण जात असताना हे जुने माणसं सांगतील पठार भाग आहे का तुमच्याकडे पठार भाग जुना गायरान त्या पठार भागात जर गेलं ना महाराज अशा काही भागाने गेलं तर आपल्याला लाल तांबडी माती दिसते माहिती दिसते का नाही उगाच झालेली नाही या मातीकरता अनेक लोकांनी बलिदान दिलंय अनेक लोकांनी रक्त सांडलं या मातीकरता ही माती कशी एक धारदार वाक्य बोलतो और मराठ्याच्या रक्ताने लाल झालेली माती और मराठ्याच्या रक्ताने लाल झालेली माती झुकलेल्या आपल्याला पुढं माझ्या शिवबाची जाती संभाजी राजासारखा शिवाजी राजासारखा वीर या मातीमध्ये झाला खरा और मराठ्याच्या संस्त्रीवर तोच मर्द मराठी मावळा करा या मातीमध्ये संभाजी राजा घडले या मातीमध्ये शिवाजी राजा घडले आणि या मातीमध्ये अफजल घडला आणि याच मातीमध्ये हिंदवी स्वराज्याचा भगवा झेंडा फडकला इथं बसलेल्या हिंदूच्या तरुण मुलाला विचारलं दादा काय तुमची हिंदुत्वाची व्याख्या आहे अरे काय तुमची स्वराज्याची व्याख्या आहे ते छातीला हात लावून एक वाक्य बोलतील बाबा अरे चिरले आमच्या नसा तर उधळण होईना भगव्या रक्ताची आणि फाडली जरी आमची छाती तर हृदयात मूर्ती दिसेल छत्रपती शिवाजी महाराज शिवराय म्हणजे भक्ती शिवराय म्हणजे शक्ती शिवराय म्हणजे युक्ती शिवराय म्हणजे पराक्रम शिवराय म्हणजे तत्व शिवराय म्हणजे निष्ठा शिवराय म्हणजे परस्त्रीविषयी असणारा आदर आणि शिवराय म्हणजे तुम्हा आम्हा गोरगरीब जनतेच्या देवातील देव छत्रपती शिवाजी महाराज एक लक्षात ठेवा छत्रपती शिवाजी महाराज फक्त मराठा समाजापुरतं काम करत नव्हते त्याने सगळे बलुतेदार मंडळी एकत्र घेतले 18 पगड जाती एकत्र केल्या माझ्या छत्रपती शिवाजी महाराजांना हिंदवी स्वराज्य सोन्यासारखं उभा केलं राजे कुणाला म्हणावं एक लाखातलं वाक्य बोलतो मंडळी इकडे लक्ष द्या 18 पगड जातीला ज्यांनी कधीच केलं नाही नाराज 18 पगड जातीला ज्यांनी कधीच केलं नाही नाराज तेच स्वराज्याचे छत्रपती शिवाजी महाराज हे राजांचं जीवन आहे म्हणून पवित्र मातीत तुमचा माझा जन्म झाला आणि पावन देशामध्ये तुमचा माझा जन्म झाला किती पावन देश माझा देश भरतखंडेन हृदय प्राप्ती येतो परम भाग्याची संपत्ती एक आत्रापि भारतम श्रेष्ठम तत्रापि जंबोदीपे महामुने हे येतोय कर्म भूरेशा तुतुन्य भोग भूमया जपान जगातील शस्त्रागार आहे फ्रान्स जगातील फॅशन शो आहे चीन जगातील सैन्यगर आहे अमेरिका जगाची तिजोरी आहे पाकिस्तान जगातील कुरमुरे आहे आणि भारत देश जगातील देवघर आहे
आणि त्या देवघरातले तुम्ही आम्ही दैवाचे आणि दास पंढरी रायाचे. भाग्यवान माणसं आहात, नशीबवान पुण्यवान माणसं आहात. भारत देशात तुमचा माझा जन्म झाला. किती पवित्र संस्कृती माझ्या भारत देशाची. ऐका, एक वाक्य बोलतो, माय पोटाला भूक लागली एवढं खाणं याला प्रकृती म्हणतात, भुकेपेक्षा जास्त खाणं याला विकृती म्हणतात, आणि स्वतःच्या पोटाला भूक असताना एखाद्या गरीबाला खाऊ घालणं याला माझ्या भारत देशाची संस्कृती म्हणतात. अजून एक वाक्य बोलतो, प्रथम पुण्यस्मरणाचं कीर्तनाच्या निमित्ताने मी या ठिकाणी उभा आहे. मला मरण येणं ही प्रकृती आहे, मला मरणच न येणं ही विकृती आहे, आणि मरणावरती विजय प्राप्त करणं ही माझ्या भारत देशाची संस्कृती आहे. अशा संस्कृतीमध्ये तुमचा माझा जन्म झाला. जहा डाल डाल पर सोने की चिडिया करती बसेरा, ओ भारत देश है मेरा, ओ भारत देश है मेरा. बाकीचे जे देश आहेत ना त्यांना आईची उपमा नाही, आईचं पद नाही, फक्त भारत देशाला आईची उपमा दिली. भारत माता की जय. बोला बोला बोला, भारत माता की जय. भारत माता की जय. टाळी वाजवा जरा जोरदार, बेस्ट. भारत माता आहे, जपान माता नाही, अमेरिका माता नाही, इंग्लंड माता नाही, ओनली भारत माता. शाळेमध्ये सुद्धा म्हणतात ना, इंडिया इज माय कंट्री, ऑल इंडियन्स आर माय ब्रदर अँड सिस्टर, आय लव्ह माय कंट्री. भारत माझा देश आहे, सारे भारतीय माझे बांधव आहे, या देशावर माझं प्रेम आहे. भारत माझा देश आहे, ही वृत्ती प्रत्येकाच्या जीवनामध्ये राहिली पाहिजे. हा देश माझा आहे, महाराष्ट्र माझा आहे, अहिल्यानगर जिल्हा माझा आहे, संगमनेर तालुका माझा आहे, राजापूर गाव माझं आहे, हा नाम सप्ताह कार्यक्रम वर्षश्राद्धाचं कीर्तन माझा आहे, ही वृत्ती प्रत्येकाच्या जीवनामध्ये राहिली पाहिजे. म्हणून भारत माझा देश आहे. विठाल विठ्ठल विठ्ठल भाग्यवान माणसं आहात तुम्ही. आम्ही भारत देशामध्ये तुमचा माझा जन्म झाला. ज्यावेळेस माझे झी टॉकीजला कीर्तनं झाले, टी व्हीवरती माझा प्रोमो आला होता, झी टॉकीजला मी कीर्तनं केले फक्त मराठीला, सेमारोबा बाणाला, इंस्टाग्रामला माझे अनेक रील्स हे प्रचंड व्हायला. आत्ता 15 ऑगस्टला बरंच व्हायरल झाले महाराज, मिलियनमध्ये माझे व्हिडिओ गेले. मी रोज तळमळीने सांगतो. ऐका, एक वाक्य बोलतो, भारतासारखा देश नाही, महाराष्ट्रासारखं राज्य नाही, पंढरपुरासारखं तीर्थ नाही, पांडुरंगासारखं दैवत नाही, ज्ञानोबाऱ्यासारखे संत नाही, ज्ञानेश्वरीसारखा ग्रंथ नाही, वारकरी संप्रदायासारखा पंथ नाही, रामकृष्णासारखा मंत्र नाही, रामायणासारखी आचारसंहिता नाही, दशरथासारखा बाप नाही, कौशल्यासारखी माय नाही, प्रभू रामचंद्रासारखा मुलगा नाही, सीतेसारखी सून नाही, उर्मिलेसारखी जाऊ नाही, सुतकीर्ती मांडवी जठरीसारखी धीर नाही, भारतासारखा भाऊ नाही, लक्ष्मणासारखा बंधू नाही, हनुमंतरासारखा सेवक नाही, बिभीषणासारखा मित्र नाही, रावणासारखा शत्रू नाही, कोल्यात का लबाड नाही, कावळ्यात का धोत नाही, काजळ्यात का काळं नाही, लोण्यात का मऊ नाही, माणसाच्या शरीरासारखं दुसरं कोणाचं शरीर नाही, आणि छत्रपती शिवाजी महाराजानंतर पुन्हा राजा होणे नाही. म्हणून 52 देशात तुमचा माझा जन्म झाला. आपण भाग्यवान माणसं आहात. म्हणून एक, ते देवाचं ऋण विसरता कामा नये. 2, संतांचं ऋण विसरता कामा नये. संतांचं आपल्यावरती कर्ज आहे, संतांचं आमच्याप्रती उपकार आहेत, संतांचं ऋण आहे, संतांचं विसरता कामा नये ऋण. का? संत आडर आणि धावणाऱ्या जगाला सन मार्ग दाखवण्याकरता संत आले. विठाल संत कुणाला म्हणावं? माझे बाबा पैठणचे रखमाजी महाराज नवले बाबा आम्हाला शिकवत असताना सांगतात, संत कोणाला म्हणावं. ऐका, जो कायम रस्ता चुकतो त्याला जीव म्हणावं, जो कधीच रस्ता चुकत नाही त्याला देव म्हणावं, जो सरळ रस्त्याने जातो त्याला साधक म्हणावं, आणि चुकलेल्या नीट रस्त्याने लावतात त्यांना संत म्हणावं. विठाल हे संतांचं जीवन आहे. संत आले तुमच्या आमच्या उद्धारा करता, जगाच्या कल्याणा संतांचं देह कष्टविधी परोपकारे बुडते जन बुडते जन न देखावे बुडते जन टाळी वाजवा. राधे राधे. टाळी वाजवा जोरदार.
बुडत हे जन न देखवे डोळा, येतो कळवळा म्हणून या. तुमचा माझा कळवळा आहे. तुमच्या माझ्या उद्धाराकरता संत महात्मे आले, या समाजाकरता या जगाकरता संत आले. पण संताचे ऋण आहे 3. जन्म देणाऱ्या मायबापाचे आपल्यावरती ऋण आहे. किती ऋण आहे? त्यांनी हाडाचे काढं केले, रक्ताचं पाणी केलं, नेत्राचा दिवा केला, हाताचा पाळणा केला, पैसा संसारात जमा केला दादा. आणि तुम्हा आम्हाला हे विश्व त्या मायबापाने दाखवलं. आणि 4 माणसांनी मरण विसरता कामा नये. देवाला विसरता कामा नये, संतांना विसरता कामा नये, जन्म देणाऱ्या मायबापाला विसरता कामा नये. तुकोबा तुम्ही म्हणतात मरण विसरता कामा नये. ठीक आहे महाराज, आम्ही आमच्या डोळ्याच्या समोर मरण ठेवलं. तुकोबा म्हणले डोळ्याच्या समोर मरण ठेवून काहीच फायदा नाही. मरणावरती विजय प्राप्त करावा लागतो. संत महात्म्याने जसा मरणावरती विजय, महाराज आम्ही मरणावरती विजय प्राप्त केला. साधक म्हणतात तुकोबारायांना मरणावरती विजय प्राप्त केल्यावर होईल काय? तुकोबाराय म्हणतात तुमचा परमार्थातला प्रयत्न राहील, त्या प्रयत्नाने तुम्ही साधनाद्वारे साध्य प्राप्त कराल. साध्य प्राप्त झाल्याच्या नंतर परिणाम तुमच्या जीवनाचा शेवटचा दिवस गोड होईल. अभंगाचं पहिलं याच्यासाठी केला होता सर्वांनी टाळी वाजवा, भजन करा. राधे राधे याच्यासाठी केला होता याच्यासाठी केला होता याच्यासाठी केला याच्यासाठी केला होता टाळी वाजवा. वा वा. प्रस्तुत अभंगाच्या पहिल्या चरणात तुकोबाराय वर्णन करतात. याजसाठी केला होता अट्टहास. अट्टहास केला मी परमार्थात. संतांनी किती मोठा अट्टहास केला माय तुमच्या माझ्या उद्धाराकरता. ऐका, ज्यावेळेस तुकोबाराय देहू गावामध्ये गळ्यामध्ये विणा, हातामध्ये चिपळ्या आणि मुखामध्ये पांडुरंगाचं नाव शार्प करा. भंडारा, भामचंद्र आणि घोराडेश्वर डोंगरावर तुकोबाराय भजन करण्याकरता जायचे. काका शिळेवरती बसावं माझ्या तुकोबारायने. किती अट्टास केला तुकोबारायने पा तुमच्या माझ्याकरता. एखाद्या दगडावर शिळेवरती बसावं माझ्या तुकोबारायने. ए माय इकडे लक्ष द्या, मी इकडे उभा आहे, इकडे बघा. एक एक हातामध्ये लेखणी घ्यावी, एक 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 अभंग या समाजाकरता माझ्या तुकोबारायने लिहावे.
कधी भंग न होणारे अभंग या समाजाला माझ्या तुकोबरायाने द्यावे. तुमचा आणि माझा माता ठिकाणी करता तुकोबरायाने पंचमेध गाथ्याची निर्मिती केली. सज्जन हो, काय तुकोबरायांच्या जीवनामध्ये दिनरजनी हाची धंदा, गोविंदाचे पवाडे, रात्र न कळे दिवस न कळे, अंगी एक खेळे दैवत. जागृती अवस्थेमध्ये, स्वप्न अवस्थेमध्ये, सुषुप्ती अवस्थेमध्ये तुकोबराया सतत देवाचं भजन करायचे. सततम कीर्तयंतो माम ये जना परिपासते तेषाम नित्य अभियुक्तानाम योगक्षम वहाम्यम. नित्य दास असे गोविंदा तुकोबराया भजन करायचे, चिंतन करायचे, एक एक अभंग लिहायचे. माय एके दिवशी जिजाई साहेबांनी प्रश्न विचारला, मालक ऊन फार पडतंय, पोटात अन्नाचा कण नाही, आणि तुम्ही शिळेवरती बसून डोंगरावर एक 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 अभंग या समाजाकरता लिहिताय मालक. फार काळजी वाटते हो मालक. तुम्ही जेवण केल्याशिवाय मी जेवण करत नाही. तुकोबराया म्हणतात, अवले डोळ्यात पाणी आलंय, रडू नकोस. अहो मालक रडू नको तर काय करू. काल भाकरीचं गठुडं घेऊन डोंगराच्या दिशेने आले. भंडारा भामचंद्र सगळीकडे पाहिलं, घोराडेश्वर डोंगराच्या जवळ पण जाऊन पाहिलं मालक. सगळीकडे मी फिरले हो मालक, सगळीकडे शोधलं तुम्हाला, पण तुम्ही मला दिसलेत नाही हो मालक. मला फार काळजी वाटली. पोटात अन्नाचा कण नाही, या समाजाकरता गाथा लिहिताय मालक, एक एक अभंग या समाजाकरता लिहिताय मालक, फार काळजी वाटते. तुकोबराया म्हणतात, अवले एक काम कर, उद्या भाकरीचं गठुडं घेऊन डोंगराच्या दिशेने आल्याच्या नंतर डोंगराच्या पायथ्याला आणि पायथ्याला आल्याच्या नंतर तिथल्या मातीला कान लाव, आणि ज्या मातीतून विठ्ठल 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 असा आवाज येईल ना, समजायचं मालक ह्या डोंगरावरती भजन करताय. मंडळी पाठीमागची मंडळी टाळी वाजवू नका तुम्ही, विनंती माझी, नका वाजवू, तुम्हाला त्रास होईल टाळी वाजवायचा. अहो जोरदार वाजव की टाळी, मोकळ्या मनाने अशी जोरदार अशी. अहो मोकळ्या मनाने टाळी वाजवली पाहिजे, परमार्थ मोकळ्या मनाने. मी सुरुवातीला सांगितलं तुम्हाला, एक वाक्य माझं घरी घेऊन जा, अंडरलाईन करा, एक लाल रेषवडा. जो कीर्तनात करील टाळीची टाळा टाळी. ऐकता ना तुम्ही सगळे? माय जो कीर्तनात करील टाळीची टाळा टाळी कंजूसपणा. मग कीर्तन झाल्यावर यम त्यास कवटाळी. विठाला 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 संतांचं ऋण तुमच्या आमच्यावरती आहे, आणि तीन जन्म देणाऱ्या मायबापाचं ऋण आहे. महाराज आम्ही मरण विसरता का म्हणे. महाराज तुम्ही म्हणता आम्ही मरणावरती विजय प्राप्त केला, शेवटचा दिवस गोड झाला, आता काही टेन्शन काही चिंता. महाराज म्हणले मी निश्चिंत झालो. अभंगाचं द्वितीय चरण. आता निश्चिंतीने सर्वांनी टाळी वाजवा, भजन करा. आता निश्चिंतीने पावलं विसावं. आता निश्चिंतीने पावलं विसावं. आता निश्चिंतीने टाळी वाजवा. दोन चरणाचा भाव आपण पाहिला, राहिलेल्या चरणाचा भाव पाहू. त्यापूर्वी सगळ्यांनी वरती हात जाऊन दे बरं, असे वरती हात घ्या, वरती सगळे सगळे. पाठीमागचे वा वा धन्यवाद. पाठीमागचे मंडळी वा वा धन्यवाद. सरळ घ्या, सरळ असे वा वा.
सगळ्यांनी पुंडलिकावरती हरीचा गजर करायचा. आवाज राजापूर टू पंढरपुरापर्यंत आवाज गेला पाहिजे. माय ऐका ऐका सगळे मंडळी पहा. सोनवणे परिवारावरती प्रेम करणारे सगळे पाहुणे मंडळी सगळे हात हात. ग्रामस्थ वा, भजनी मंडळी वा. पुंडलिक वरदे हरी विठ्ठल बोला 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 बाळू मामाच्या नावानं, बिरोबाच्या नावानं, येळकोट येळकोट. हात सरळ सरळ. बघा टाळी अशी वाजवायची. थोडा आवाज बसलाय जरा ट्रबल फुल करा. 1 2 3 4 1 2. दैवत छत्रपती नामच दैवत छत्रपती दैवत छत्रपती नामच दैवत छत्रपती. सरळ 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 सरळ. वा वा महिला मंडळी वा वा वा. पुरुष मंडळी हाथ सरळ सरळ सरळ. दोनों हाथ उठा के बड़े भाव के साथ प्रेम से ताली बजाई. वाह. कैलासवासी मधुकर रामकृष्ण सोनवणे अण्णांच्या प्रथम पुण्यस्मरणानिमित्त एवढा भव्य दिव्य समाज कीर्तना करता उपस्थित आहे. टाळी हात हात हात. शिवनेरीवर शुभ जन्मला, शिवनेरीवर शुभ जन्मला राजाचा अधिपती, राजाचा अधिपती. दैवत छत्रपती नाम दैवत छत्रपती, दैवत छत्रपती नाम दैवत छत्रपती, दैवत छत्रपती नाम दैवत छत्रपती, दैवत छत्रपती नाम दैवत छत्रपती. टाळी टाळी टाळी. हात वरती घ्या. हात हात हात. टाळी टाळी हात. जय 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 भवानी, जय 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 शिवाजी, जय 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 भवानी, जय 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 शिवाजी. शिवाचे मावळे आम्हाला नाही कुणाची भीती, शिवाचे मावळे आम्हाला नाही कुणाची भीती, शिवाचे मावळे आम्हाला नाही कुणाची भीती, शिवाचे मावळे आम्हाला नाही कुणाची भीती. क्षत्रिय कुलवतम सिंहासनाधीश्वर प्रणप्रताप पुरंदर यशवंत कीर्तिवंत नीतिवंत सामर्थ्यवंत श्री 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 छत्रपती शिवाजी महाराज की जय. धर्मवीर संभाजी महाराज की जय. जय भवानी. जय शिवाजी. भगवान भगवान. टाळी टाळी हा. वा वा. भगवान वाजवणार दादा करता टाळी वाजवा मंडळी. वा वा. बेस्ट. वा वा. क्या बात आहे. संभळ संभळ संभळ. तत्तळांग तत्तळांग हा. टाळी 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 टाळी. वा वा हा. वा वा. विदर्भ प्रांतामध्ये लखोजी जाधवाच्या पोटी एक कन्यारत्न जन्माला आले. राष्ट्रमाता जिजाई साहेब आणि स्वराज्याची रणरागिणी मासाहेबाला डोहाळे लागले. मासाहेबाला प्रश्न विचारला. मासाहेब खाण्यापिण्याचे डोहाळेत का मासाहेब? मासाहेब बोलते झाल्या आम्हाला खाण्यापिण्याचे डोहाळे नाहीत. आम्हाला वाटतं घोड्यावरती बसावं, हातामध्ये संसार घ्यावी, हातामध्ये तलवार घ्यावी, दुश्मनाचं सिर एका बाजूला करावं आणि दुश्मनाचं धड एका बाजूला करावं. हे मासाहेब लागले ते डोहाळे. शुक्रवार या दिवशी तेजोमय किनार शिवनेरीवर पडले आणि 19 फेब्रुवारी 1630 रोजी जगाचा जाणता राजा छत्रपती शिवाजी महाराज जन्माला आले. छत्रपती शिवाजी महाराज जय. टाळी वाजवा. बेस्ट. तुकोबाऱ्या वर्णन करतात तो परमात्मा आहे.
त्याच्या नामाचं आम्हाला कौतुक वाटू लागलं. कौतुक वाटे झाली या झाली या वेचाचे. वेचाचे, नाम मंगळाचे तेने गुणे परिणाम. दुर्लभ असणारी मुक्तिरूपी स्त्री आमची नवरी झाली. तुका म्हणे मुक्ती परली नोवरी, आता दिवसचारी खेळी मेळी, आता निश्चिंतीने पावलो विसावा, कुंटलिया धावा तृष्णेच्या. संप्रदायाच्या नियमाप्रमाणे हाताने टाळी आणि मोठ्या प्रेमाने भजन. विठोबार कुमार धोबार कुमाई, धोबार कुमाई, धोबार धोबार कुमाई, धोबार कुमाई, धोबार कुमाई, धोबार कुमाई, धोबार कुमाई, जय जय विठोबार कुमाई, धोबार कुमाई, जय जय विठोबार कुमाई, विठोबार कुमाई, धोबार कुमाई, विठोबार कुमाई, विठोबार टाळी टाळी टाळी. हा हा हर जय वा वा वा. साऊंड सिस्टम वाले वा वा. विठोबार कुमाई, जय जय विठोबार कुमाई, जय 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 विठोबार कुमाई, जय जय विठोबार कुमाई, हर जय 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 विठोबार कुमाई, जय जय विठोबार कुमाई, विठोबार कुमाई, जय जय विठोबार कुमाई, विठोबार कुमाई, विठोबार कुमाई, जय विठोबार कुमाई, विठोबार कुमाई, जय विठोबार, जय जय विठोबार हरि कुमाई, विठोबार कुमाई, हरि. एवढा समाज या ठिकाणी उपस्थित आहे. सगळ्यांना आज कैलासवासी मधुकर रामकृष्ण सोनवणे अण्णांचं हे प्रथम पुण्यस्मरण आहे. एवढा समाज या ठिकाणी उपस्थित आहे. सगळ्यांना माझे हात जोडून पोटतिडकीने विनंती आहे, जीवन जगत असताना जीवनामध्ये दारू पिऊ नका, व्यसन करू नका. एवढा अथंग समाज कार्यक्रमाकरता उपस्थित आहे. सगळ्यांना माझी तळमळीना पोटतिडकीने विनंती आहे, दारू पिऊ नका, व्यसन करू नका. माऊली मी जालन्याचा आहे. जालना, बीड, परभणी, नांदेड, छत्रपती संभाजीनगर, मराठवाड्याचा सर्वे केला. आज एवढी भयावह परिस्थिती आहे. आज तरुण मुलं व्यसनाच्या आहारी गेलेत. म्हणून माझी तळमळीने विनंती आहे, आज प्रथम पुण्यस्मरणाच्या निमित्त एवढा समाज कीर्तनाकरता उपस्थित आहे. सगळ्यांना माझे हात जोडून विनंती आहे, दारू पिऊ नका. अरे जाम पर जाम पीने से क्या फायदा, सुबह पीऊंगे शाम को उतर जाएंगी, लेकिन हरिनाम का पीला पी कर देख तेरी जिंदगी सुधर जाएगी. दारू किती वाईट आहे ऐका. बऱ्याच माझ्या आई बहिणीच्या कपाळाचं कुंकू टिकली निघून गेली. नवऱ्याला दारुड्या निघाला, व्यसन केली, ड्रिंक करून गाडी चालवली, हवेला ऍक्शन झाला, मरून गेला. आवाज कमी करता. मी तळमळीने सांगतोय, एवढा समाज कीर्तना करताय. अण्णाचं प्रथम पुण्यस्मरण आहे. परिवारातील आपल्या सगळ्यांचे लाडके मधुकर मामा आज 1 वर्ष झाले ते ह्या समाजामध्ये दिसत नाही, निघून गेले. आज त्यांच्या प्रथम वर्ष श्राद्धाच्या निमित्ताने एवढा समाज उपस्थित आहे. मंडळी, दारूने 3 प्रकारची हानी आहे. एक आर्थिक हानी, दुसरी सामाजिक हानी आणि तिसरी कौटुंबिक हानी. विकू बंद करा. आर्थिक हानी, खिशामध्ये पैसा राहत नाही. सामाजिक हानी, समाजामध्ये कोण विचारत नाही. आणि कौटुंबिक हानी, घरामध्ये कवडीची किंमत कोण देत नाही. आणि दारू पिऊन शरीराचं मातेरी करू नका दादा. काही माणसं म्हणतील, महाराज पैसा आमचा आहे, आम्ही आमच्या पैशाने दारू पितो, तुम्हाला काय करायचं म्हणतील मला. माऊली, मी धर्माचं काम महाराष्ट्राच्या बाहेर 3-4 राज्यामध्ये करतोय. मी तळमळीने रोज समाजाला सांगतोय, दारू पिली लिव्हर फुटेल, गुटखा खाल्ला तोंड फुटेल, पण इथं कीर्तनाला समोर येऊन जर बसला ना, आयुष्याचं बंधन तुटेल.
आणि 2 जन्म देणाऱ्या मायबापाची सेवा करा. आई वडील हे पात्र आकाशाच्या उंचीचं आहे. ऐका जरा, सगळ्याच्या डोळ्यात पाणी येईल, डस रडाल तुम्ही जाता जाता माय. ज्याला हात नाही त्याला विचारा हाताची किंमत काय, ज्याला पाय नाही त्याला विचारा पायाची किंमत काय. आणि ज्याच्या डोळ्यातनं आई निघून गेली आणि ज्याच्या जीवनातनं ईश्वरासमान बाप निघून गेला, त्यांना विचारा आई बापाची किंमत काय. किती प्रेम करतात माय बाप. असल्यावर कळत नाही, नसल्यावर मिळत नाही. दादा, आई घराचं मांगल्य, बाप घराचं अस्तित्व आहे. आई मायेचा सागर, समृद्धाची घागर, चैतन्याचा जागर. आई भाजीतलं मीठ, आई हक्काचं व्यासपीठ, आई थंडगार वारा, आई मायेचा उभारा, आई पावसाची रिमझिम, आई ढगांचा कडकडाट, आई दुधावरची साय, आई वासराची गाय, आई लंगड्याचा पाय, आ म्हणजे आत्मा, ई म्हणजे ईश्वर, ईश्वराचं वास्तव्य जिच्यामध्ये सज्जन आहोत तिला आई म्हणतात. किती प्रेम करतात माय. ती यात्रेत असून द्या, ती जत्रेत असून द्या, ती कीर्तनात बसलेले असून द्या, आई तिचं लेकरं सगळं चित्त लेकरापाशी असते. ती कीर्तनात बसली तरी लेकराकडेच पाहणार. आई दादा, ती लेकुराचे हित वाहे माऊलीचे चित्त, आईसी कळवळल्याची जाती करी लाभावीन प्रीतीले प्रेम करते. दादा, 1 लाखातलं वाक्य बोलतो. डोळे मिटून प्रेम करते तिला प्रेयसी म्हणतात. डोळे उघडं ठेवून प्रेम करते तिला मैत्रीण म्हणतात. डोळे वटारून प्रेम करते तिला बायको म्हणतात. आणि डोळे मिटेपर्यंत प्रेम करते तिला आई म्हणतात. आईलाही मोठी आहे. आज या परिवाराला विचारा, आई बापाचं दुःख काय असतं. परमेश्वराने आज अण्णाचं छत्र आमच्या डोक्यावरतून तो देव घेऊन गेला. आज ऊर भरून येतो, कंठ दाटून येतो. दादा, वैभव दादाला विचारा, पप्पा करता त्यांनी काय 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 केलं. मनीषा तयाशील, शोभा, पुष्पा आणि विद्याताई या मुलींना विचारा. सगळ्यांचे लग्न अण्णांनी केले. तुम्ही रडाल सगळे. अण्णाने चांगले जावई पाहून दिले तुम्हाला माहिती. आनंदात तुमचा संसार चालू आहे. वैभव दादा पुण्याला राहतात, सगळं काही चांगलं आहे. आज पप्पाच्या अण्णाच्या कृपेने सगळं काही दिलं आम्हाला. पण आज फोटोकडे जरी पाहिलं, टोपी घातलेली, उपरणं, कपाळाला कुंकू, ऊर भरून येतो. देवा पांडुरंगा, काय चुकलं आमचं, काय अपराध आहे. आमच्या अण्णाला या जगातून घेऊन गेलास देवा. देवा काय चुकलं रे आमचं पांडुरंगा. डसडसा तुमच्या डोळ्यात पाणी आल्याशिवाय राहणार नाही. शून्यातून विश्व निर्माण केलं. प्रत्येक गोष्ट सगळ्याला धरून मिळून मिसळून राहायचे. सगळ्यांच्या सुखदुःखात अण्णा राहायचे. पैसा जमा करून एवढा प्रपंच उभा केला सोन्यासारखा. आज मुलीचे लग्न झाले, वैभव दादाचंही चांगलं झालं, सगळं काही झालं. पण आज 1 वर्ष झालं ताई, तुम्ही ज्या वेळेस माहेरात येतात ना, माहेरात आल्यानंतर त्या फोटोकडे जरी पाहिलं तर तुमच्या डोळ्यात पाणी येतं. माय ओर भरून येतो. देवा पांडुरंगा, काय चुकलंय आमचं. आमच्या बापाला घेऊन गेलास. आमच्यातलं आयुष्य कमी केलं असतं पांडुरंगा तरी चाललं असतं. पण ईश्वरासमान आमच्या बापाला घेऊन जायला नव्हतं पाहिजे रे देवा. किती प्रेम केलं त्या बापाने. विचारा मुलींना. जन्म झाला ताई तुमचा. जन्म झाल्याच्या नंतर बापाला फार आनंद झाला. माझी लक्ष्मी जन्माला आली, माझी मुलगी जन्माला आली. किती प्रेम केलं. अण्णा तळ हाताच्या फोडाप्रमाणे ताई तुमचा सांभाळ करायचे. आज माहेरात आलं तर हरपल्यासारखं वाटतं. चुलत्याकडे पाहिलं का अण्णाचा चेहरा डोळ्याच्या समोर येतो. मामाकडे पाहिलं, सगळ्या मंडळीकडे पाहिलं की त्यांच्यात आम्हाला आज अण्णा दिसत नाही. डोळ्यात पाण्याचा ऊर भरून येतो. देवा काय चुकलंय आमचं. किती प्रेम केलं.
ताई तुमचा जन्म झाला, हळूहळू तुम्ही चालू लागल्या. चालता चालता तुम्ही पडावं. आठवा तुमचं बालपण. त्या दिवशी अण्णाने तुम्हाला उचलून घ्यावं, 2 पप्प्या घ्याव्या. माझी लाडकी लेक लय प्रेम करतो बाप. बाजारातनं बूट आणावा आणि त्या मुलीच्या पायामध्ये घालावा आणि वाजणारा बूट पाहिल्यावर की एका डोळ्यात आनंद अश्रून एका डोळ्यात अश्रूच्या धारा आहेत त्या बापाच्या. का माझी ताई चालू लागली, माझी ताई चालू लागली. चालता चालता मुलीने पडावं, कडेवरती उचलून घ्यावं, पण एका डोळ्यात अश्रूच्या धारा आल्या त्या बापाच्या. उर दाटून आला. का पारक्याचं धणे एक दिवस दुसऱ्या दिवशी जाणार आहे. लय प्रेम करतो बाप, किती प्रेम करतो. यांना विचारा, या संस्थेच्या मुली रडतील जसा. दीपक दादा, बाप जर काळाचा असेल ना, या लहान लहान ताईंना विचारा, माझ्या दिदींना. बाप एखाद्या महाराजाच्या संस्थेत मुलीची पेटी ठेवतो, मुलाची पेटी ठेवतो. वारकरी शिक्षण संस्थेत माझी मुलगी कीर्तनकार व्हावी, माझी ताईडी मोठी व्हावी, याच्याकरता बाप आणतो. आणल्या तिच्या कोणी ओळखीचं नसतं, कोणी मैत्रीण नसतं. दीपक दादा, कोणी ओळखीचं नसतं. किती प्रेम करते. ज्या दिवशी ताई तुमची पेटी तुमच्या बापाने ठेवली ना संस्थेत, त्या दिवशी बाप तुमच्या देखत कधी रडत नाही. ताई नाही रडत, बाप कधी तुमच्या देखत नाही रडत. तो बस स्टँडला जातो, एकट्याच गुराढोरासारखा बाप रडतो. का संस्थेत मुलीला टाकलं, राहील का नाही, कसं होईल तिचं. अरे फार लाडात सांभाळ, अजून तिला काही करत नाही. हुडे माझी मुलगी. कधी फोन लावायची, पप्पा मला येताना ना फरसन चिवडा घेऊन या. पप्पा, ज्यांना ज्यांना मुलगी त्यांना हे दुःख कळेल दादा, किती प्रेम करतात. अहो माझ्या ज्ञानोबरायांना सुद्धा लय त्रास झाला. हो माय लय त्रास झाला. चिमुरडी मुक्ताबाई होती, या दिदीसारखी लहानशी होती चिमुरडी मुक्ताबाई. झोपेत मायबाप टाकून गेलेत. समाजाने सांगितलं तुम्हाला जगण्याचा अधिकार नाही, तुमचे मुंज झाले नाहीत. माझी माऊली निवृत्तीनाथ दादा, सोपान काका, चिमुरडी मुक्ताबाई, लहान लहान भावंड होते, गोंडस लेकरं होते. फार प्रेम केलं. पण मायबाप गेल्यावर काय वेदना असतात ना, नाही कळणार. माय आज या परिवाराला विचारा, वैभव दादा असतील, या मुली असतील, आज अण्णा गेलेत, डोळ्यात पाणी येतं महाराज, डसडस रडतात. अरे 7 समुद्राच्या पलीकडे गेलेला सूर्य तुम्हाला दिसेल, पण एकदा मातीच्या आड गेलेला बाप आणि मातीच्या आड गेलेली आई पुन्हा दिसणार नाही राजा. म्हणून मी तळमळीने सांगतो, जोपर्यंत जिवंत मायबाप आहे त्यांची सेवा करा. किती प्रेम करतात मायबाप. बापाचा सगळ्यात जास्त जीव मुलामध्ये असतो आणि विशेष जीव बापाचा मुलीमध्ये असतो. लय प्रेम करतो ताई तुमचा बाप, किती प्रेम करतो. ज्या दिवशी तुमचं लग्न जमलं ना, त्या दिवशी 1 भाकर खाणारा बाप ताई अर्धी भाकर खातो. मुलगी म्हणते, अण्णा आज उपाशी राहिलात, माझं लग्न जमलंय म्हणून का? मी लोकांच्या घरी नंदायला जाणार आहे म्हणून तुम्ही उपाशी राहिलात का? नाही ग. मग तुम्ही रडताय का? डोळ्यात पाणी आले बापाच्या. अगं ताई, खरं सांगू का तुला, तळ हाताच्या फोडाप्रमाणे तुला सांभाळलं. कधी थकून आलो, कधी संगमनेरून आलो, आल्या आल्या मला म्हणायची, फार थकलात तुम्ही, घामाघूम झालात, हे पाणी घ्या. पाण्याचा ग्लास द्यायचे. 2-4 घोट पाणी पिलं का माझा थकवा निघून जायचं ग ताई. किती प्रेम. चहा घ्या, तुम्हाला त्रास आहे बरं, तुम्हाला बीपीच्या गोळ्या चालू आहेत अण्णा. किती प्रेम करते मुलगी. पप्पा तुम्हाला शुगर आहे, पप्पा काळजी घ्या. आम्ही माहेरात जरी असलो तरी आमचा जीव राहत नाही हो. आम्हाला प्रत्येक क्षणाला तुमची आठवण येते. कधी सासुरी माहेरला येत असेल तर असं वाटतं केव्हा येऊ आणि अण्णाला केव्हा भेटू, अण्णाचं केव्हा दर्शन घेऊ असं वाटायचं. पण आज हरपल्यासारखं वाटतं. आज माहेरात आल्याच्या नंतर अण्णाच्या फोटोकडे पाहिलं तरी ऊर भरून येतो का अण्णा दिसत नाही या जगात. मंडळी,
बाप आकाशाच्या उंचीचा असतो बरं का. मी रोज सांगतोय, बाप नावाची चादर एकदा आयुष्यातून निघून गेली की प्रत्येक सकाळ जबाबदारीची जाणीव करून देते. बाप काय असतं सांगू का? बाप म्हणजे जगण्याचं माप, बाप म्हणजे पाठीवरची थाप. बाप म्हणजे जगण्याचं माप, बाप म्हणजे पाठीवरची थाप. जो किती रागवला तरी त्याची माया अमाप, तो म्हणजे बाप. बाप म्हणजे यशाकडे नेणारी शिडी, संकटातून पार करणारी होडी. जो तिखट बोलला तरी आयुष्यभराची गोडी, तो म्हणजे बाप. बाप म्हणजे शिस्तबद्ध धाक, जगणं आपोआप आयुष्याच्या समुद्रभागी दीपस्तंभाची झाक. तो म्हणजे तुमचा माझा देव माणूस शेतकरी बाप. म्हणून त्या बापाची सेवा करा. लय मोठा बाप आहे. बाप गेला ना, एवढे मंडळी बसलेत ना, किती पैसा कमवा, तुमचं यश पाहण्याकरता बाप नसेल, कौतुकाची थाप टाकण्याकरता बाप नसेल ना दादा, तुमचं जीवन शून्य झाल्यासारखं राहते हो. धर्मवीर चित्रपट आला दादा, त्यात तुम्ही पाहिलं असेल बऱ्याच मुलांनी धर्मवीर संभाजी महाराजांना साकडणे असं बांधलेलं आहे. औरंगजेब तख्ताहून खाली आला आणि म्हणला, यही संभाजी आहे क्या? टचकन संभाजी महाराजाच्या डोळ्यात पाणी आलं माहे. का? दुश्मनाने साकडण्याने बांधलं म्हणून धर्मवीर शंभूराजे रडत नाही. मला कैद केलं शत्रूने म्हणून धर्मवीर शंभूराजे रडत नाही. आजच्या प्रसंगाला माझा बाप छत्रपती शिवाजी महाराज जिवंत असते तर त्यांनी लाख अडचणीचा सामना करून या संकटातून मला सोडवलं असतं. बाप गेला, जीवनातला आधार निघून गेला. मंडळी लय प्रेम करतो. पण एवढा समाज कीर्तन करता आलाय. सगळ्यांना माझ्या हात जोडून विनंती, दादा मोठा बंगला बांधा. 2 कोटीचा नाही, 2.5 कोटीचा बंगला बांधा. पण त्या बंगल्याच्या समोर चौपाईमध्ये एका बाजूला म्हातारी माय बसलेली असून द्या आणि एका बाजूला म्हातारा बाप बसलेला असून द्या. लय शोभा असते गड्या त्या बंगल्याला, खरी शोभा असते त्या बंगल्याला. लय प्रेम करतात माय बाप. इथं बसलेला बाप असा आहे, तो मुलाला म्हणतो, दाद्या अरे लवकर उठत जाय, शाळेमध्ये जात जा, ट्युशनला जात जा, शेतातले कामधंदा पाच जाय. बाप मुलाला बोलतो का नाही? बाप मुलाला टोमणे देतो. का मुलाला टोमणे देतो बाप माहिती आहे का? बापाला माहिती आहे मी माझ्या पोटापुरतं कमवलंय, पण यदा कदाचित कोरोनासारखा रोग आला आणि माझ्या जीवनाचं काही बरं वाईट झालं आणि मी जर मरून गेलो तर माझ्या मुलाने या समाजाच्या समोर भीक मागू नये म्हणून बाप मुलाला टोमणे देत असतो. मंडळी हे लक्षात ठेवा. बाप लय प्रेम करतो. बरेच मुलं बापाचा फोन आला की कट करतात. नका करू दादा, बऱ्याच जणाला बापाचे फोन यायचेच बंद झाले महाराज. लय बाप प्रेम करतो. इथं बसलेला बाप असा आहे, कीर्तन ऐकतोय. त्या बापाला वाटतं जे मला मिळालं नाही ते माझ्या मुलाला मिळावं. त्या बापाला वाटतं जे मला मिळालं नाही ते माझ्या मुलीला मिळावं. ही प्रत्येक बापाची इच्छा असते ताई. लय प्रेम करतो. ते दिन गरिबी आठवा त्या बापाची, किती पैसा जमा केला त्याने. काही नव्हतं, तुम्हाला कॉलेजला टाकलं. माझ्या मुलीला चांगलं शिक्षण देण्याकरता पैसे नव्हते, मित्राकडून उसने घेतले, टक्क्यावर सोसायटीतून पैसे काढले त्या बापाने. माझ्या दीदीला चांगलं शिक्षण द्यायचंय, माझ्या मुलीला मोठं करायचंय. पैसे जमा केले. मुलगी म्हणली, पप्पा मला ब्युटी पार्लरला जायचंय. बाप म्हणला, ताई हे घे 1000 रुपये. मुलाला सुद्धा फोन पेला 1500 बाप देत असतो. किती प्रेम करतो बाप. बाप पाहायचा असेल ना, ए ताईंनो दीदींनो मुलींनो, तुमचा बाप पाहायचा असेल ना, रात्रीच्या वेळेत जा 2 वाजता. ते झोपलेला आहे, त्याच्या पायाकडं पहा, पायाकडं अशा बॅगा पडल्यात शेतात काम करू करू त्या बापाच्या. त्या बापाला वाटतं जे मला मिळालं नाही ते माझ्या मुलाला मिळावं. त्या बापाला वाटतं जे मला मिळालं नाही ते माझ्या मुलीला मिळावं. फार काबाड कष्ट करतो तो बाप. पैसा जमा करतो. बाप किती प्रेम करतो, लय प्रेम करतो. मुलीचा जन्म झाल्यापासून प्रेम करतो. ज्या वेळेस मुलगी मोठी झाली आणि ज्या दिवशी मुलाकडच्याला मुलगी पसंत येते त्या दिवशी पहिल्यांदा जीवनात बाप ढसढस रडतो ताई. दुसऱ्यांदा बाप रडतो तुमच्या लग्नाच्या दिवशी. असं मंगल कार्यालयामध्ये थाटामाटामध्ये बापाने लग्न केलं. चांगले जावई, सगळे पाहुणे मंडळी सगळे चांगले आहेत. मुलीचं लग्न झालं ना,
त्या दिवशी मंगल कार्याच्या समोर गाडीमध्ये ज्या वेळेस मुलगी बसते ना, इथं बसलेला बाप किती दगडाच्या काळजाचा असून द्या, तो पाजारल्याशिवाय राहत नाही महाराज. लय प्रेम करतो बाप. मुलगी पळत पळत जाते, बापाला मिठी मारते, अण्णा इथे मी ढसा. मुलीच्या डोळ्यातल्या पाण्याने बापाच्या अंगारचं उपरणं ओलं होतं मंडळी, आणि बापाच्या डोळ्यातल्या अश्रूने मुलीच्या अंगावरची नवरी, मुलीच्या अंगावरची ओढणी ओली होती. एवढं प्रेम असतं बापाने मुलीचं. लय प्रेम करतो तो बाप. एकदा बाप गेला ना, किती पैसा कमवा दादा, किती फिरा, असे किती बंगले बांधा, किती शेती विकत घ्या, किती प्लॉट विकत घ्या, नाही दादा, जोपर्यंत बाप जिवंत आहे तोपर्यंत स्वर्ग असतं. स्वर्ग या परिवाराला विचारा. आज सोनवणे परिवाराला, वैभव दादा यांना विचारा, आज काय केल्याने अण्णा येतील? नाही येणार. किती पैसा कमवला, किती गाड्या घेतल्या, किती शेती विकत घेतली, पाहिजे ते करतील हे मंडळी. इथून पुढच्या आयुष्यात यांची लेकरं बाळ ते करतील, पण गेलेला बाप पुन्हा येणार नाही दादा. किती प्रेम करतो, लय प्रेम करतो. तिसऱ्यांदा बाप रडतो. ज्या दिवशी पोटचा मुलगा वेगळं निघायची भाषा करतो ना, त्या दिवशी बाप रडतो. लय प्रेम करतो बाप लेकरा बाळावरती. तुम्ही आम्ही मुली करता रडतो, यात नवल नव्हे. वास्तविक पाहता पुरुषाची जात ही रडणारी नसती, लढणारी असती काका. पण रडतो ते तुमच्या आतला बाप माणूस रडत असतो, आई बाप रडत असतो. लय प्रेम करतो. म्हणून एवढा समाज बसलाय कीर्तना करता. इथं मुली आल्या, ताई मी भाऊ या नात्याने सांगतो तुम्हाला, मी धर्माचं काम करतोय महाराष्ट्रभर. 22 वर्ष तळ हाताच्या फोडाप्रमाणे बापाने सांभाळलं. 22 दिवस कॉलेजात मुलगी जाते आणि एखाद्या मुलाच्या प्रेमात मुलगी पडते. लायकी नसणाऱ्या मुलाच्या प्रेमात ज्या दिवशी मुलगी पडते ना, त्या दिवशी तो बसलेला बाप जिवंत असून मेल्यासारखा असतो. अरे तळ हाताच्या फोडाप्रमाणे मुलीचा दिदीचा सांभाळ केला त्या बापाने. काय अवस्था होती त्या बापाची. पहारीने जमिनीमध्ये घाव घालावा तसा घाव त्याच्या छातीमध्ये घातला जातो आणि एकटा जसा गुरा ढोरासारखा रडतो. रात्रीच्या अंधारात शेताच्या बांधावर जाऊन एकटाच एकांतात तो बाप रडतो. का? मुलगी लायकी नसणाऱ्या मुलासोबत पळून गेली. लय प्रेम करतो बाप. बापाचं काळीज असतात बरं ताईंनो दिदीनं, तुम्ही लय प्रेम करतो. मुलगी पळून गेल्याच्या नंतर त्या बापाला वाटतं आता माझं जगण्यात काही अर्थ नाही. त्याला वाटतं आता फाशी घ्यावी, सुसाईड करावी, आत्महत्या करावी, मरून जावं. म्हणून सगळ्यांना मी तळमळीने सांगतो, एवढा समाज या ठिकाणी कीर्तन करता उपस्थित ताईंनो दिदींनो, शाळेमध्ये जाता आलं जा, नाही तर जाऊ नका. नोकरी जॉब पुणे मुंबईला शहरात नगरला करता आली करा, नाही तर करू नका. पण बसलेल्या बापाची मान या समाजामध्ये खाली होईल असं कधी पाऊल उभ्या आयुष्यामध्ये टाकू नका. आईच्या डोळ्यात पाणी होऊन देऊ नका, बापाची मान खाली होऊन देऊ नका. आपल्या हिंदू संस्कृतीला कलंक लागेल असं वर्तन उभ्या आयुष्यामध्ये करू नका. ही सदैवीच्या व्यक्त करतो. आज हा दुःखंकित सोनवणे परिवार देवाकडे प्रार्थना करतो, देवा सगळं काही दिलं तू, पण आज एवढा दुःखाचा डोंगर आमच्यावरती कोसळला, अण्णा आमच्यात राहिले नाही. देवाकडे एकच प्रार्थना करतो जाता जाता, देवा या सोनवणे परिवाराला एवढं मोठं दुःख झालं आणण्याच्या जाण्याने, या दुःखातून पेलण्याकरता यांना उदंड शक्ती दे. ही सदैच्या व्यक्त भगवंता करतो. आणि आज बरं का बाबा, आज एवढा मोठा कार्यक्रम केला, एवढे मोठे मंडळी कार्यक्रम करता उपस्थित वे. आज मामाने अण्णाने जर कार्यक्रम पाहिला तर खऱ्या अर्थाने ते आज वैभव दादाला असेल, चारही मुलीला, त्या सोनवणे परिवाराला स्वर्गातून आशीर्वाद दिल्याशिवाय राहणार नाही, लक्षात ठेवा. आणि त्यांच्या आशीर्वादामध्ये हा परिवार उभा आयुष्य सुखाने समाधानाने जीवन जगल्याशिवाय राहणार नाही. म्हणून आई वडिलाच्या जीवनामध्ये सेवा करा, गळ्यामध्ये पवित्र तुळशीची माळा घाला, आळंदी पंढरपूरची वारी करा, गो मातेची सेवा करा. गव्वा से क्या नाता है, तर गव्वा हमारी माता है. गो मातेची सेवा करा. ही सदैच्या व्यक्त करतो. अधिक न बोलता माझ्या वाणीला या ठिकाणी मी पूर्ण विराम देतो. झालेली कीर्तनरूपी सेवा भगवंताच्या चरणी समर्पित करतो. माझ्या गुरुवारांच्या चरणी ही सेवा समर्पित करतो. तुम्हा श्रोते मायबापाच्या चरणी ही सेवा समर्पित करतो. आणि माझ्या वाणीला पूर्ण विराम. नुणते पुरते अधिकच सरते, करुणा घ्यावे तुमचे विनवित्वासे. पायाच्या प्रसादे काही बोललो विनोदे, मज क्षमा करणे नव्हे संत्य अंग बतो युक्ती. नव्हे हा उपदेश तुमचे बडबडले शेष, तुमच्या कृपेचे पोषणे
जन्मोजन्मी तुका म्हणे महाराज ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली